ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अस्मिताला खूप जास्त राग आलेला असतो. म्हणूनच अस्मिता रागात उठते आणि त्यानंतर सचिनची कॉलर धरत सचिनला जाब विचारत असते. आणि ती आता सचिनला म्हणू लागते की सांग ना, दे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं. आता आता का गप्प बसला आहेस? का उत्तरं नाही आहेत का तुझ्याकडे कोणतीच? असं देखील आता ती त्याला जाब विचारत म्हणत असते. त्याच वेळेला अस्मिताला त्रास होतो हे आता सायलीला कळून चुकलेलं असतं आणि म्हणूनच सायली तिला आता थांबवत असते. सायली तिला आधार देत असते. अस्मिताई, तुम्ही इतका त्रास करून घेऊ नका, या सगळ्यामुळे बाळाला त्रास होतोय असं बोलून सायली अस्मिताला शांत करत असते. अस्मिता खूप जास्त पॅनिक होते. त्याच वेळेला कल्पनाही अस्मिताला म्हणत असते की बाळा, नको त्रास करून घेऊ या सगळ्याचा. त्याच वेळेला अस्मिता आता सचिनला म्हणते की तुला हे सगळं करताना जरा देखील लाज वाटली नसेल ना, तुला काही फरक पडला नसेल, मला तर चांगलंच माहिती आहे. मग इकडे आता अस्मिताला तो म्हणत असतो की तू समजतेस तसं काही नाही आहे, ती माझी कलिक आहे. असं म्हटल्यानंतर आता अर्जुनला तर ती नातं माहिती असतं. म्हणून अर्जुन ना आता जोरजोरात तिथे येतो आणि त्याच्या फणकणी कानाखाली लावून देतो. जेव्हा तो त्याला कानाखाली लावून देतो तेव्हा तो त्याला म्हणतो की तेव्हाही मी तुला शेवटची वॉर्निंग दिली होती, तेव्हाही तू ऐकल्या नव्हतास. तुला आताही पुन्हा सांगतोय, तुला पुन्हा एकदा शेवटची वॉर्निंग देतोय, तरीसुद्धा तुझं तेच 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 सुरू आहे. तू कधी सुधारणार आहेस, कधी बदलणार आहेस, हे देखील आता म्हटलं जात असतं. पण तरीसुद्धा काही ऐकायला तो तयार नसतो. तो सरळ सरळ म्हणत असतो की मी काहीच केलेलं नाही आहे, खरंच ती माझी कलिक आहे. कलिक असेल तर आता किस करायचा काय प्रश्न येतो? आणि त्याच वेळेला इकडे अर्जुनही म्हणतो की त्या दिवशी मी तुला सांगितलं होतं की तू हे सगळं जे काही करतोयस ते आत्ताच्या आता थांबव, पण त्यावेळेला तू हे सगळं काही थांबवलं नव्हतंस आणि त्या सगळ्याचे परिणाम हे आहेत. आणि त्याच वेळेला आता घरातल्या सगळ्यांना कळतं की अर्जुनला या सगळ्याबद्दल आधीसुद्धा माहिती होतं आणि म्हणूनच आता सायली आणि सगळेच जण आता अर्जुनवर रोष देऊ लागतात आणि म्हणत असतात की तू ह्या सगळ्या गोष्टी आमच्यापासून लपवून ठेवल्यास काय रे अर्जुन, तुलाही हे सगळं माहिती होतं, अस्मिताही म्हणत असते. तर आता इकडे सायलीलाही खूप जास्त धोका दिल्यासारखं वाटत असतं. म्हणजे तिचंही असं म्हणणं असतं की अर्जुनने तिला सांगायला हवं, पण अर्जुन तिला काहीच सांगितलेलं नव्हतं अर्जुनने, म्हणून तिला आता खूप जास्त राग येत होता. इकडे अर्जुनलाही आता कळून चुकतं की घरातले सगळेच आपल्यावर नाराज आहेत, का तर आपण हे सत्य सगळ्यांपासून लपवून ठेवलं. सगळीजण आता अर्जुनला सुद्धा या सगळ्यासाठी जबाबदार ठरवत असतात. म्हणजेच काय, तर तुला ही सगळी गोष्ट माहिती होती, मग तू या सगळ्याबद्दल आम्हाला आधी का सांगितलं नाही, तू आम्हाला का फसवलंस, असं देखील आता सगळीजण बोलत असतात. कल्पनाही म्हणत असते की तुला जर आधीपासून माहिती असलं असतं तर तू आम्हाला आधी सांगायला हवं होतं, कारण तुलाही माहिती की हा माणूस एवढ्या चुका करतोय तरीसुद्धा तू त्याला पाठीशी घालत राहिलास. त्यावर अर्जुनला आता राग येतो आणि अर्जुन म्हणत असतो की बघितलंस का, तुझ्यामुळे मला काय काय सहन करावं लागत आहे ते. तर दुसरीकडे मात्र आता ही प्रिया ना आता भेटायला गेलेली असते, ती म्हणजे या महिपतला असं वाटतं की प्रिया भेटायला आलेली नाही आहे, तर त्याला पडलेलं स्वप्न आहे. प्रिया आता महिपतला म्हणत असते की ओ अण्णा सर उठा ना, ओ अण्णा सर माझं तुमच्याकडे काम आहे, उठा, असं बोलून ती आता त्याला उठवायचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला आता तुम्हाला स्वप्न नाही, मीच आली इथे. खरं तर मला तुमच्याशी बोलायचं आहे त्या नागोबाबद्दल. चला लवकर, कोण नाही आहे तोपर्यंत बोलून घेऊया. आता तू इथे पण आली आहेस का, आणि काय बोलणार आहेस त्या नागोबाबद्दल, काय सांगणार आहेस? दोघं पण सारखेच आहात. तर बघा, तुमच्या मुलीचा निरोप, साक्षीचा निरोप घेऊन आली आहे बघा, ऐकताय का? ऐकायचं असेल तर उठा, असं देखील आता ती म्हणू लागते. आणि मग काय, या सगळ्या गोष्टी जेव्हा आता त्याच्या समोर घडत असतात ना, तेव्हा तो लगेच उठून बसतो. तर आता महिपत म्हणतो, म्हणजे त्या नागराज शेठने तुला त्या साक्षीचा पत्ता पण दिला का, साक्षीचं घर कुठे आहे ते पण सांगितलं का? हो, माझ्यासाठी ना या सगळ्या गोष्टी कठीण नाही आहेत अण्णा सर, थांबा. आणि तिने आता साक्षीचा जो व्हिडिओ बनवलेला असतो, तो साक्षीचा व्हिडिओ ती महिपतला दाखवू लागते आणि महिपतला ती म्हणत असते की बघा, हा व्हिडिओ बघा, म्हणजे ना तुम्हाला समजेल. म्हणजे हा व्हिडिओ बघून काय समजायचं आहे,
साक्षीचा तो व्हिडिओ प्ले होतो. साक्षीच्या त्या व्हिडिओमध्ये आता ती बोलत असते की माझ्यावर खूप मोठं संकट आलं आहे, मला प्लीज या सगळ्यातून वाचवा, काही करा पण मला या सगळ्यातून वाचवा, असं ती विनवणी करतच म्हणत असते. आणि हा सगळा व्हिडिओ आता जेव्हा महिपत पाहतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे मात्र आता अर्जुनने आपल्यापासून एवढी मोठी गोष्ट लपवली हे सुद्धा अस्मिताला त्रासदायक वाटत असतं. म्हणजेच ना आता अस्मिता अर्जुनला म्हणत असते की अर्जुन, तू माझा भाऊ आहेस, मग तू मला या सगळ्या गोष्टी का नाही सांगितल्यास? या सगळ्या गोष्टी जर तू माझ्यासोबत शेअर केल्या असत्यास तर मला बरं वाटलं असतं, पण तू असं का केलंस, का नाही बोललास काही? तर त्याच वेळेला खरं तर मी तेव्हा सगळ्यांना सांगितलं असतं पण त्याचे परिणाम वाईट झाले असते. इकडे सायलीलाही वाईट वाटत असतं की अर्जुनने या सगळ्या गोष्टी आपल्यापासून लपवून ठेवल्या, ज्या की ठेवायला नको होत्या. म्हणूनच आता अर्जुन हा खूप जास्त चिडतो आणि त्या सचिनची कॉलर धरत म्हणत असतो की बघितलंस का, तुला तेव्हा मी शेवटची वॉर्निंग दिली होती आणि आज तुझ्यामुळे मला या घरातल्या सगळ्यांचं ऐकायला लागतंय. मला असं वाटलं होतं की तू तेव्हा तरी सुधरशील, पण खरंच रे, तू तेव्हाही सुधारलास नाही, तर आता कोण तुझ्यावर विश्वास ठेवणार आहे? नाही, आता तुझ्यावर ना कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही आहे. त्यामुळे तुला जर असं वाटत असेल की तुला आम्ही सगळीजणं माफ करून टाकू, तर हा तुझा मोठा भ्रम आहे. तुझ्याशी आता आम्हाला कोणतेही संबंध ठेवायचे नाही आहेत, असं देखील आता अर्जुन बोलत असतो. आणि जेव्हा अर्जुन बोलतो ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी अस्मिताला देखील आता सचिन समजवत असतो. सचिन म्हणत असतो की ऐक ना गं, मी ना तिला भेटायला गेलो होतो, म्हणजे तिचा आणि माझा काही संबंध नाही आहे असं देखील मी तिला सांगायला गेलो होतो, कारण आता मला तिच्यासोबत कोणतेही संबंध ठेवायचे नाहीत, माझं खरंच तुझ्यावर प्रेम आहे, असं देखील आता सचिन बोलत असतो. त्याच वेळेला आता प्रताप खूप जास्त भडकलेले असतात आणि प्रताप आता एकदम आपल्या बापाच्या रोलमध्ये जातात. म्हणजेच ना ते आता रागारागातच बोलत असतात की नाही तर जावई म्हणून खूप मान दिला होता, पण त्या मानाच्या लायकीचा नाही आहेस तू, कारण माझ्या मुलीला जो त्रास होतोय ना तो तुझ्यामुळे होतोय आणि मी ना माझ्या मुलीला पोसायला एकदम सक्षम बाप आहे. ती स्वतःच्या पायावर काही करू शकते आणि माझ्याकडे जर ती कायम राहिली ना तरीसुद्धा मला फरक पडत नाही आहे, मी तिला आयुष्यभर पोसू शकतो, असं देखील प्रताप आता बोलत असतात. पण माझं फक्त इथेच अडतंय की ती आता 2 जीवांची आहे आणि तुझ्या पायाची आई होणार आहे आणि या सगळ्या गोष्टींसाठी माझीच गाडी अडकून राहते, नाहीतर तुला कधीच लाथ मारून या घराबाहेर काढलं असतं, असं देखील आता बोलत असतात. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता तेवढ्यातच अर्जुनही म्हणत असतो की बघ, तुला ही आता शेवटची संधी देतोय, जर या शेवटच्या संधीचं जर तू सोनं नाही केलंस तर लक्षात ठेव, नाहीतर माझ्या इतका ना वाईट माणूस ना दुसरा कोणीही नसेल बघ, असं देखील आता म्हटलं जातं. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात तेव्हा मात्र आता तिथे पूर्णाजी आलेली असते आणि पूर्णाजी या सगळ्यांना थांबवते. पूर्णाजी आता म्हणत असते की माहिती आहे काय झालं आहे ते, आपण ज्या जावयाला डोक्यावर चढवलं होतं त्या जावयाने आपल्याला खरे रंग दाखवलेत, या गोष्टीसुद्धा मला कळत आहेत, पण नाही, काही झालं तरीसुद्धा आपण आता असं करायला नको आणि तुमच्या लोकांचंही खूप जास्त चुकलेलं आहे. तुम्ही हा विचार केला आहे का की तुम्ही हे सगळं जे काही केलं आहे त्या सगळ्या गोष्टींमुळे अस्मितावर किती परिणाम होतो आहे? ते तुम्ही बोलताना सगळ्या गोष्टी करून गेल्या आहेत, पण या गोष्टीचा विचार करा रे, तिच्यावर किती गोष्टी बितल्या असतील आणि तुम्हाला आम्ही जावई मानत होतो, पण नात जावयाने जे काही पराक्रम केलेत ना ते माझ्या चांगल्याच लक्षात आलेत, त्यामुळे ना मला ना आता या सगळ्यामध्ये काही बोलायचं नाही आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र सचिन पुन्हा एकदा म्हणत असतो की माझं चुकलं आहे, मला एकदा माफ करा, मी पुन्हा अशा चुका करणार नाही, प्लीज ना मला माझं ऐका ना,
पण दुसरीकडे मात्र आता त्याचं ऐकून घ्यायला कोणी तयार नसतं, कारण एवढ्या गोष्टी मोठ्या केलेल्या आहेत. तो म्हणत असतो की मी फक्त तिला सांगायला गेलेलो होतो की इथून पुढे आपला संबंध नसणार आहे, मग तुला मिठी मारायची काय गरज होती? मिठ्या मारून या सगळ्या गोष्टी सांगत असतात का की तुझा आणि माझा काही संबंध नाही आहे करून? ही कोणती पद्धत झाली? असं देखील आता विचारलं जातं. त्याच वेळेला अक्षरशः तो गुडघ्यांवर सुद्धा बसतो, पण कोणाला त्याच्याबद्दल काहीच फरक पडत नसतो, कारण तो आहेच तसा ना. आता मोबाईलमधील जेव्हा व्हिडिओ प्रिया दाखवते तेव्हा आता म्हणजे तुला आता साक्षीचा पत्ताही कळलाय, साक्षी बरोबर तू तिथे जाऊन पोचली आहेस. तुम्ही हा विचार करा की आता साक्षीचा पत्ता मला समजलाय, पण साक्षी या सगळ्यामधून वाचूही शकते याचाही जरा विचार करा. म्हणजे तुम्हाला समजतंय का, नागराजेंना पक्का पोचलेला आहे. तुम्हाला माहिती नाही, पण मी सांगते, नागराजने ना भरपूर फिल्डिंग लावून ठेवलेली आहे. तो तुम्हाला काही सुखानं जगू देत नसतो बघा, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी प्रिया सांगत असते तेव्हा महिपतला चांगलंच माहिती असतं की प्रियाला नेमकं हवं तरी काय आहे. आणि म्हणूनच तो म्हणत असतो की तुला हेच हवं आहे ना, की जेव्हा नागराज आणि किल्लेदार या दोघांमध्येही हे होईल तेव्हा मात्र तुझी बाजू घेऊन मी बोलायला हवं की तू तन्वी आहेस म्हणून, तू बाकी कोणी नाहीस, बरोबर ना? तुझी ओळख लपवून ठेवायची आहे, हेच हवंय ना तुला? याचसाठी तुझे प्रयत्न चालू आहेत ना? मी कळतं आहे मला ते. आता तुम्ही केवढे हुशार आहात असं आता अण्णा सर. प्रिया जी आहे ती महिपतचं कौतुक करत असते. महिपतला मात्र ती आता म्हणत असते की मी तुम्हाला भेटायला आलेली आहे, ती फक्त आता लपून, कारण हा नागराज आहे ना आजकाल ज्या काही गोष्टी करतोय ना त्या मला सांगत नाही आहे, माझ्यापासून लपवतोय. आणि म्हणूनच तुमच्या मुलीच्या फायद्यासाठी मी बोलते, तुमच्या मुलीचं प्रोटेक्शन मी करेन बाहेर राहून, पण यासाठी तुम्हीही जरा मला मदत करायची, समजलं का? मग आता काय, बिचाऱ्याचा नाईलाज होतो तो तर हा बोलतो. तर दुसरीकडे मात्र आता खूप जास्त संतापलेले घरातले सगळेच असतात. इकडे सचिन अगदी गुडघ्यावर बसू दे काय आणि काय बोलू दे काय, कोणीही त्याला माफ करायला तयारच नसतात. सरळ सरळ त्याला सांगून टाकतात की इथून तो चालता हो, तुझं काही काम नाही आहे, आणि असं बोलून त्याला हकलवलं जात असतं. पण त्याच वेळेला आता इकडे पूर्णाजीसुद्धा म्हणत असते की तू चुकूनही आमच्या अस्मिताच्या जवळ यायचा प्रयत्न करू नकोस. आता तू तिच्या बाळाचा बाप बनणार आहेस म्हणून आम्ही शांत आहोत, नाही तर आम्ही ना तुझ्यासोबत अस्मिताचं नातं ना केव्हाच तोडून टाकलं असतं, कारण इतक्या खालच्या थराला जाऊन जो काही करतोयस ना तो प्रकार, तो आम्हाला बिलकुलही मान्य नाही आहे. असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता सचिन म्हणत असतो की एकदा तरी माझं ऐकून घ्या, खरंच सांगतोय मी, माझा कोणताच संबंध नाही आहे आता त्यांच्यासोबत, प्लीज प्लीज ऐकून घ्या. पण आता अस्मिता जाताना सुद्धा अडखत असते, कारण तिला ना या सगळ्या गोष्टी सहन होत नसतात, तरीसुद्धा बिचारी या सगळ्या गोष्टी बऱ्याच सहन करत असते. आणि त्याच वेळेला आता तिकडनं सायलीही तिला आधार देऊन तिला रूममध्ये घेऊन जाते, कारण सायलीलाही माहिती आहे की या सगळ्याचा त्रास आहे ना खूप जास्त इकडे असणाऱ्या या अस्मिताताईंना होतोय, म्हणूनच आता ती घेऊन जाते. तर इकडे मात्र आता पुन्हा एकदा एक संधी तर या मूर्ख सचिनला अर्जुन देतो, म्हणजे जर तू पुन्हा जर काही केलंस तर तू माझ्या हातातून तर खपशील, हे सुद्धा आता सांगितलेलं असतं. म्हणूनच आता पुन्हा हा चुकी काही करणार नाही असंच आता या घरच्यांना वाटत असतं. म्हणूनच आता घरच्यांनी एक चान्स दिलेला असतो, पण त्याला जशी पहिल्यांदा किंमत देत होते ना तशी किंमत मात्र मुळीच देणार नव्हते, कारण तो त्या लायकीचाही नव्हता. तर दुसरीकडे मात्र आता सगळीच जणं जेव्हा तिथून निघून जातात ना तेव्हा मात्र आता तिकडनं गेल्यानंतर सगळीच जणं इथे जो सचिन असतो तो मात्र आता एकटाच बडबडत असतो आणि म्हणत असतो की मी हल्ली ना इतका नालायक झालो आहे ना की मला जे हवं आहे ना ते मिळवण्यासाठी मी काही करतो. एकदा डाव फसला म्हणून काय झालं, पुन्हा पुन्हा थोडी फसणार आहे, पण मी काही झालं तरी माझा हा गेम मी जिंकणार आहे, असं देखील तो आता म्हणत असतो. म्हणजे इतका तो त्या साक्षीच्या अधीन गेलेला असतो ना की तिला सोडवत नसतं ह्याला, इतका नालायक हलकट दाखवला आहे हा सचिन. आणि ही प्रियाने आता हे सगळं बाहेर उभं राहून ऐकलेलं असतं, त्यामुळे प्रियाला आता आयतं कोलीतच मिळालेलं असतं.
प्रिया ही आता विचार करते की चला, काय हा सुभेदारांचा जावई, यांना या जावयाचा केवढा तो नाद होता, केवढा तो अभिमान, आणि या जावयानं काय केलं असं आता ती म्हणत असते. आणि त्यानंतर आता ती त्याच्या समोरूनच जाते. तेव्हा मात्र आता सचिनच्या चेहऱ्याच्या नक्षा लगेच चेंज होतात. म्हणजे आधी जो हसत होता, काय तो नाक मुरडत होता, तो सचिन लगेच प्रिया आल्याबरोबर ना चेहऱ्याची पूर्ण जे हे असते ती चेंज करतो. म्हणजे असं दाखवतो की खरंच ना आम्हाला किती त्रास होतोय, असं काहीसं तो आता दाखवत असतो. दुसरीकडे आता सगळे सुभेदार जेवायला बसलेले असतात आणि जेवायला बसलेले असतानाच तिथेच नेमका ना आता हा आलेला असतो. आणि सचिन जेव्हा तिथे येतो तेव्हा सगळेजण रागाने बघतात, कारण ना कोणालाच त्या सचिनसोबत बोलायचं नसतं आणि म्हणूनच सगळेजण त्याच्याकडे बघत असतात. पण हा सचिन निर्लज्ज, त्याला काही फरक पडतोय का? काही म्हणून फरक पडत नाही आहे. तो एक मोठा खलनायकच दाखवला ह्यांच्याबरोबर आता. तर तो आता तिथेच असलेल्या खुर्चीवर जाऊन बसतो, कारण त्याला काहीच लाज वाटत नसते. सायली वगैरे सगळीजण रागात बघत असतात. पण इकडे प्रिया आता बोलायची एक संधीसुद्धा सोडते का? प्रिया लगेच डायनिंग टेबलजवळ येते आणि ती आता बोलत असते की काय मग आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी पटतायत वाटतं. म्हणजे तुम्ही तर घरच्या सुनेला काही किंमत देत नाही, पण तुम्ही मात्र या घरच्या जावयाला इतकी माती खाऊनसुद्धा किंमत देताय. मग त्यावर सायली जोरात ओरडते, बस कर प्रिया. पण आता प्रियाने इतकं बोलूनसुद्धा तिचा जीव काही आता शांत होत नसतो. तिला अजून बडबड ही करायचीच असते. म्हणूनच ती आता बडबड करायला पुन्हा एकदा सुरू करते. ती म्हणत असते की मी फक्त एका गुंडाला आणि मुलीला सपोर्ट केलं होतं. तिकडे जाऊन मी फक्त बोलली होती की या सगळ्या गोष्टी मी सुद्धा साथ होती, मी लपवून ठेवल्या आणि तेव्हा मला शिक्षा झाली. आणि हा तर एवढा मोठा गुन्हा करून बसलाय, तरीसुद्धा तुम्ही त्याला तुमच्यासोबत डायनिंग टेबलवर जेवायला बसवताय. हे कोणतं सुभेदारांकडे आलेलं नवीन हे? असं म्हटल्यानंतर आता सगळीजणं शांत राहतात. तर अस्मितालाही राग येत असतो. अस्मिता तिला म्हणत असते की काय बोलतेस तू? पण आता अस्मिताला सुद्धा इथे प्रिया किंमत देत नसते, कारण तिला कळत असतं ना की ज्या अस्मिताचा नवरा इतके दिवस ही लोक उडत होते की आमचा जावई जो आहे तो आता इथे नसतो, कॅनडाला असतो, आणि ह्या कॅनडाला राहून काय कोण उधळतोय हे आता या प्रियाला कळून चुकलेलं असतं. आणि म्हणूनच ना प्रिया जे वाटेल ते तोंडाला बोलत असते, कारण तिला माहिती आहे की ह्या सुभेदारांना कसं एकदम आपटायचं त्यामध्ये ती माहीर असते. आणि त्यामुळेच ना इकडे मात्र आता नको ते बोलत असते आणि इकडे सगळेजण गप्पपणे ऐकत असतात, कारण त्यांच्याकडे ऑप्शन नसतो ना, कारण त्यांची बोलती बंद या सचिनमुळे झालेली असते. सचिनने जी माती खाल्लेली असते ना, त्यामुळेच आता हे सगळं काही सहन करावं लागत असतं. पण इकडे प्रिया मात्र म्हणत असते की आम्हाला तर डायरेक्ट ते डायनिंग टेबलवर सुद्धा बसण्याची परवानगी नव्हती सोबत, आणि एवढा मोठा गुन्हा करून सुद्धा ह्याला तर डायनिंग टेबलवर सुद्धा बसण्याची परवानगी दिलेली आहे. वा रे वा, काय नवीन रूल्स काढतात ना सुभेदारांच्या घरात. म्हणजे सून ती राहिली बाजूला आणि जावयाला अजूनही एवढं सगळं करून एवढा मान, असं म्हटल्यानंतर अर्जुनला राग येत असतो. अर्जुन रागातच त्या प्रियाकडं बघत असतो. पण आता बोलूनही काही उपयोग नव्हता, कारण आपलेच दात आणि आपलेच ओठ ना अशी गत झालेली होती. कारण या सगळ्या गोष्टींना आता त्यांना सामोरं हे जावंच लागणार होतं, कारण हा सचिन यांनी एवढा मोठा गुन्हा करून ठेवलेला होता. आता या सचिनच्या एका चुकीमुळे अर्जुनने सायलीपासूनही या सगळ्या गोष्टी लपवलेल्या होत्या. त्यामुळे आता सायली ही भयंकर चिडते. सायली आता म्हणत असते की तुम्ही माझ्यापासून ह्या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या, तुम्ही मला काही सांगितलं नाही. मग आता अर्जुनही म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी मला एवढ्या महत्त्वाच्या वाटल्या नाही की तुला त्या सांगाव्या. आणि त्या गोष्टीचं आता सायली खूप जास्त रागराग करते. इकडे आता अर्जुन पूर्णाची सुद्धा बोलतो आणि त्याच्याकडे बसून मग आपलं जे मन असतं ते शांत करतो. पण दुसऱ्या दिवशी आता सायली अर्जुनसोबत जराही बोलत नसते, म्हणून अर्जुनला पुन्हा राग येतो. कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.